टीप नंबर 1. शेपूच्या भाजीमध्ये पालक चिरून घातल्यास शेपूचा उग्र वास येत नाही आणि भाजी देखील चवीला उत्तम होते. टीप नंबर 2. हिरव्या मिरचीचा ठेचा करताना त्यामध्ये थोडं लिंबू टाकावे. यामुळे ठेचा हिरवागार होतो आणि चवीला उत्तम लागतो. टीप नंबर 3. खीर जर पातळ झाली असेल तर 1 चमचा कॉर्नफ्लॉवर अर्धी वाटी दुधात मिक्स करून खीरमध्ये घाला. खीर घट्ट होईल. नंबर 4. भेंडीची भाजी जर चिकट झाली असेल तर त्यामध्ये थोडं लिंबू पिळा. त्यामुळे भाजी मोकळी होईल आणि चवीला देखील भन्नाट लागेल. नंबर 5. मोड आलेल्या मटकीला जर वास येत असेल तर मटकीला मीठ लावून धुवा. त्यामुळे मटकीला घाण वास येणार नाही. नंबर 6. शेंगदाण्याची आमटी करताना पाण्याऐवजी ताक घातले तर आमटीला उत्तम चव येते. नंबर 7. आलू पराठे करताना सारणामध्ये थोडी कसुरी मेथी नक्की टाका. यामुळे पराठ्यांना एक वेगळा स्वाद येईल. नंबर 8. मसाल्याच्या भाजीचा रस्सा घट्ट होण्यासाठी तुम्ही शेंगदाण्याचा कूट, काजूची पूड, टोमॅटो प्युरी किंवा सुक्या खोबऱ्याचा कीस वापरू शकता. त्यामुळे भाजीला घट्टपणा येतो आणि चवीला देखील छान लागते.